देशमुखांना असल्या भयंकर पद्धतीने मारण्यात आलं। जाती जातीतल्या द्वेषाचं उत्तर म्हणून हत्या नसते। ते जण कोण होते ते सगळे आरोपी पुण्यात सापडतात। एकत्र खेळलेली लहानपणीची मुलं एकमेकांच्या समोर शत्रू आणि याच्यासारखे उभे राहतात। नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। संतोष देशमुखांच्या हत्येच्या काही अशा गोष्टी उलगडतायत की त्या समजल्यानंतर कीव येते, त्या समजल्यानंतर राग येतोय। आधीच एकतर देशमुखांना असल्या भयंकर पद्धतीने मारण्यात आलं आणि ही हत्या खरोखर इतकी बेकार होती, इतकी भयंकर होती की ते सगळं पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू येतील। म्हणजे त्या बिचाऱ्या माणसाचं काय चुकलं हाच आपल्या सर्वांच्या तोंडात एक प्रश्न उभा राहतो। म्हणजे वाद तर सगळ्यांचेच आहेत, वाद कशात नाही आहेत। तुमच्या घरापासून, दारापासून, भावकीपासून, गावकीपासून तुमचे जिकडे जाल तिकडे वादच आहेत। राजकारण्यांचे देखील वाद, देशादेशांमध्ये देखील वाद, राज्यांमध्ये देखील वाद, भाषेवरनं वाद, प्रत्येक गोष्टीतनं तिच्याला वादच आहे। पण त्याचा परिणाम किंवा त्याचं उत्तर म्हणून हत्या ही नसते। जाती जातीतल्या द्वेषाचं उत्तर म्हणून हत्या नसते। संतोष देशमुखांच्या खुनाची जात काढली जाते, जात। आम्ही जातीन बघतोय। आमचे वंजारी बांधव सगळे एकवटले आहेत। वंजारा समाज जो आहे तो म्हणतोय आमचे कोणते वाल्मिक कराड आमच्यासाठी देव आहेत, आम्ही त्यांच्या सोबत आहोत। ते काहीच नाही त्याच्यात। इकडं मराठा समाज एकत्र झालाय। मराठा समाज बोलतोय की यांची हत्या इकडं वंजाऱ्यांनीच केली, हे बोलते तर मराठ्यांनीच केली। आम्ही जाती काढतोय। आमचं राजकारण इतक्या खालच्या थराला जाऊन पोहोचलं आणि गेले 20-25 दिवस झाला आपण बघतोय। 20 दिवसानंतर हे सरेंडर होतात। हेच पुण्यात ते जण कोण होते ते सगळे आरोपी पुण्यात सापडतात। या सगळ्या गोष्टी एकच दर्शवतात यांना पोचलं 20 दिवस या सरकारी यंत्रणेनं, राजकारण्यांनी हात ठेवले यांच्या डोक्यावरती म्हणून हे सापडले नाहीत। आणि जे काही आता केलं जाते ते फक्त तुम्हाला दाखवण्यापुरतं केलं जाते का? कारण मीडियावरती तुम्हाला दाखवण्यात येईल की बघा सरकार काय ॲक्शन घेते, बघा काय करते। पण ज्या संतोष देशमुखांना मारण्यात आलं ते काय कुठले अदानी अंबानी आणि कुठले टाटा बिर्ला नव्हते। त्यांच्याकडे करोडोची संपत्ती होती, मग पैशासाठी संपत्तीसाठी मारलं। आम्ही गावकी भावकीत आमच्या गावांमध्ये आमच्या सगळ्यांमध्ये आम्ही वाद कशाचे वाद करतोय? शेताच्या बांधावरून वाद, पाण्यावरनं वाद, ग्रामपंचायतीच्या एखाद्या मीटिंगवरनं वाद। आम्ही क्षुल्लक गोष्टींवरनं एकमेकांचे विरोधक होतोय। आयुष्य आमचे निघून जात आहेत। माणूस मरायच्या काठाला येऊन टेकतो तरी आम्ही एकमेकांची तोंड बघत नाही। एकाच गावात एकाच घराच्या बाजूला आम्ही राहतो, रोज एकमेकांचे थोबडे बघायचे आहेत तरी आम्ही वाद एवढ्या विकोपाला घेऊन जातो की काय विचारू नका। म्हणजे एकत्र खेळलेली लहानपणीची मुलं भविष्यात जाऊन एकमेकांचे गुन्हेगारी होतात, एकमेकांच्या समोर शत्रू आणि याच्यासारखे उभे राहतात। याच्यासारखी दुर्दैवीची बाब नाही आहे। आणि संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये आलेलं नवीन वळण हे याच सगळ्या गोष्टीला दर्शवत आहे। देशमुखांच्या ते सगळ्या एकंदरीत सगळ्या हालचालींचा आणि सगळ्या गोष्टींची माहिती पुरवणारा त्यांचाच मित्र तो सिद्धार्थ सोनवणे हा निघाला। गुन्हे शाखेने जेव्हा या सगळ्याबाबतचा तपास केला तेव्हा त्यांना समोर काय आलं? त्या संतोष देशमुखांचाच एक मित्र आहे सिद्धार्थ सोनवणे। हाच माणूस तो या संतोष देशमुखांच्या या मागच्या मोर्चामध्ये आला, अंत्ययात्रेला गेला, त्यांच्या घराच्या आजूबाजूला फिरतोय, त्यांच्या गावात राहतोय। हाच त्यांचा मित्र हा सिद्धार्थ सोनवणे। त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांची जेव्हा हत्या केली त्याच्या आधी त्यांचं अपहरण केलं। प्रत्येक गोष्टीची बातमी तो त्या सगळ्या लोकांना देत होता की आता हा कुठे गेलाय, आता किती वाजता भेटेल, कसा याला माराल, किती वाजता निघाला घरातून, कुठच्या बाजूला पोहोचलाय, याची प्रत्येक बातमी। कारण कधीही लक्षात ठेवा हत्या ही डायरेक्ट अशी कुठेही केली जात नाही, कारण समोरच्याला माहीत नसतं की ज्याला मारायचं होतं नक्की आहे कुठं। मग जेवढ्याही हत्या होतात त्याची कुठून ना कुठून तरी माहिती मिळवली जाते। तुमच्या आसपासच्या आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली जाते। तुम्ही ज्यांच्यासोबत आयुष्य काढलं, ज्यांच्यासोबत विश्वास ठेवून खांद्याला खांदा लावून कधीतरी चाय पिली असेल, कुठं फिरायला गेला असाल, कुठं मौज मजा केली असेल, ते तुमच्या हत्या व्हावी म्हणून तुमच्या प्रत्येक हालचालींची बातमी, तुमची गोष्ट समोरच्या माणसाला सांगते। तो तुमचा मित्र असेल, तुमचा भाऊ असेल, तुमची बायको, तुमची बहीण, तुमचे कोणीही तुमच्या गावातले इकडचे तिकडचे, हे जेव्हा या सगळ्या गोष्टी करतात तेव्हा समजतं की आम्ही माणूस की नाही, आम्ही माणूस म्हणून जगतच नाही आहोत। आम्ही माणूस म्हणून जगत नाही आहोत, आम्ही फक्त स्वार्थी झालोय। आम्ही फक्त स्वार्थी पैशासाठी झालोय। त्या संतोष देशमुखांसोबत हा पोरगा कित्येकदा फिरला असेल, मित्र म्हणून एकत्र राहिले असतील, मित्र म्हणून अनेक विश्वासी गोष्टी या लोकांनी एकमेकांशी शेअर केल्या असतील, एकमेकांना सांगितल्या असतील। पण हा जेव्हा सगळ्या गोष्टीचा साप निघतो तेव्हा कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं या सगळ्या गोष्टीचं की आमचा समाज नक्की कुठे चाललाय। आपलेच तुमचे शत्रू आहेत एवढं लक्षात ठेवा। छत्रपतींना कधीही या आलेल्या सगळ्या शत्रूंचं कधीही त्यांना जड नव्हतं। त्यांना आधी कधी असं वाटलं नाही की अरे हा मुघल आलाय, हा आदिलशाह हे आमच्यापेक्षा मोठेत नाही। त्यांना माहिती होतं की फितूर होणारी आपली लोक आपल्याला कधीतरी त्रासदायक ठरतील। हे स्वराज्य मराठ्यांचं 150 वर्षाचं जे उभं राहिलं ते संपण्याचं कारण जरा बघा। कशी आमच्या स्वराज्याची दुफळी पडली,
कसं आमचं स्वराज्य सगळ्या गोष्टीतून बाजूला झालं. आम्ही आटकेपार झेंडे पोहोचवणारी लोक, आमचेच लोकांनी आमचा घात केला, याचं उत्तम उदाहरण आहे संतोष देशमुखांचं. तेव्हा आज आपण कुठं पळून गेलाय, मुंबईला आलाय. जेव्हा सगळ्या गोष्टी कळल्या, जेव्हा पोलिसांना याच्यावरती संशय बाळवला, ज्याचं खाल्लंस, ज्यानं तुला मित्र म्हणून तुझ्यासोबत जो राहिला, त्याचा तू घात केलास, ह्या माणुसकीला काळीमा फासणारी सगळी घटना आहे. जे वाल्मिक कराड ज्यांना बंद करून ठेवलं आतमध्ये, आणि हे बाकीचे तिघे, अजूनही सरकार यांना फाशी देत नाही. अजून यांच्यावरचे आरोप सिद्ध होत नाहीत. अरे कशाचे अजून आरोप सिद्ध करायचे राहिले आहेत? जो वाल्मिक कराड 20 दिवस गायब होता, तो येऊन सांगतो की मी जर गुन्हेगार असेल तर मला द्याल ती सजा मान्य. वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. अरे गुन्हेगार नव्हताच, मग पळूनच गेलास कशाला? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सापडलास तू. आणि ही बाकीची सगळी तिघे जण ही प्यादी आहेत फक्त. यांना चालवणारे, यांचे हात इतर राजकीय वरच्या लोकांपर्यंत पोहोचले, तेवढं मी तुम्हाला सांगतो. आम्ही कधीतरी एखाद्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज संतोष देशमुख तुमचा आमचा कोणी नसेल, पण ज्याचा गेलाही त्याला माहिती आहे की माझा माणूस गेल्याची त्याला किंमत माहिती आहे. जेव्हा तुमचा डोळे मिटा स्वतःचे आणि विचार करा की हा संतोष देशमुख माझा भाव आहे, माझा नवरा आहे, माझा मुलगा आहे, माझा कोणी का असेल, मामा आत्या कोण असेल ते विचार करा की तुमची घरात अशी घटना घडली, तेव्हा तुम्हाला समजेल की न्याय मिळणं किती महत्त्वाचं असतं. तो किती वेगाने मिळवावा लागतो. तो वेगाने मिळाला नाही तर कसं हातून तुटावं लागतंय. इंच माणूस तुटतो मनातून. आणि अशी लोक, अशा स्तर्पाच्या अवलादी आम्ही पोचतो, पाळतो, ज्यांच्यासोबत खातो पितो, ज्यांच्यावरती विश्वास ठेवतो, त्याचा घात करतात. याच्यासारखी दुसरी कुठलीही दुर्दैवी गोष्ट नाही आहे. सजग राहा. आजकाल कोणाचा भरोसा नाही आहे. आजकाल खरंच कोणाचा भरोसा नाही आहे. कोणी विश्वासाच्या लायक नाही आहे. कोणीही निस्वार्थी नाही आहे. कुणीही जीवापासून प्रेम करणारं नाही आहे ना. कोणीही तुम्ही पुढं जावं म्हणून तुमच्यासाठी मेहनत घेणारं, तुमच्यासोबत खांद्याला खांदं लावणारा असा कोणीही माणूस आणि कोणीही लोक आजकाल समाजामध्ये उरलेले नाही आहेत. फार तुरळक, अगदी एखाद दुसरा बोटावर मोजण्यासारखा. तुमच्या आजूबाजूला कोण आहे, काय आहे, नक्की कसं चाललंय, याच्याकडे जरा कटाक्षानं बाबांनो लक्ष ठेवा. आजकाल लोक पातळी सोडून वागायला लागलेत. पैसा सर्वस्व झाला आहे. पैसा सगळ्या गोष्टी फिरवतोय आणि माणसं देखील पैशासाठी स्वतःच्या आईचा देखील खून करायला तयार होत आहेत. त्याच्यामुळं समाज नक्की कुठल्या आम्ही दिशेने घेऊन चाललो आहे ह्याचा जरा प्रत्येकाने विचार करावा लागेल. संतोष देशमुखांना न्याय मिळेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही, पण जर मिळालाच ते इतका उशीर का म्हणून देखील प्रश्नचिन्ह उभं करायला मागे पडू नका. खरंच नका मागे पडू. कारण हे जे काही रचलं जातं आहे, जे काही केलं जातं आहे, हे अत्यंत म्हणजे चेष्टा करणारे, त्यांच्या हत्येची चेष्टा करून ठेवले. आणि असले सिद्धार्थ सोनावणेसारखे मित्र बाबा कुणाच्याही वाट्याला येऊ नयेत, जे स्वतःच्याच मित्राची टीप देतील आणि त्याला सगळ्या गोष्टी करतील. असो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावरती मला आवर्जून कळवा.